उरण येथील यशस्वी शिंदेंची निर्गुण हत्या करण्याच्या आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी चिपळूण येथील हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन सुरू केले। यावेळी एका अनोळखी महिलेने आंदोलनकर्त्याला शिव्या दिल्याने काही काळ वातावरण हे चिघळलं होतं। चिपळूण पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं होतं। आंदोलनकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। महिलेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलनकर्त्या महिलांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी पाहू। उरण येथील यशस्वी शिंदेच्या हत्येनंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय तर जन आंदोलन सुरू आहे। आज चिपळूणमध्ये सुद्धा आंदोलन सुरू होतं। आंदोलनामध्ये काही महिला या ठिकाणी आल्या आणि त्यांनी शिवीगाळ केली। आपल्याकडे आंदोलन जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांवर ठिय्या आंदोलन केले। काय आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो। हिंदू जनजागृती म्हणजे समितीची लोक ही यशस्वी शिंदेला जी हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आम्ही हिंदू जनजागृतीपर्यंत जन आंदोलन केलं होतं। त्या आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो। आमचं आंदोलनही व्यवस्थित चालू होतं। इतक्यात एक महिला येते आणि आंदोलन चिघळण्यासारखं ती हिंदूंना शिव्या देते आणि ती हिंदूंना सगळ्या हिंदूंना फाशी द्या म्हणून सांगते। एवढं तिचं धाडस होतं कसं? यामागे नक्कीच कोणीतरी आहे, त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी आम्ही पोलिसांना विनंती करतो। पोलिसांनी पकडलं त्या महिलेला? पोलिसांनी त्या महिलेला पकडलंय। आम्ही तिला बघायचं म्हणत होतो पण पोलिसांनी आम्हाला आज जाऊ दिलं नाही। त्यामुळे आम्हाला तिला उलट संरक्षण दिलेलं आहे। आम्ही काहीही तिला करणार नव्हतो पण पोलिसांनी खरंच तिला पकडले का हे आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही इथे येऊन बसलोय। तिच्यावर कोणते गुन्हे दाखल करणार आहेत आम्हाला आमचे असे आहे की त्यावर अजामीनपात्र गुन्हाच दाखल झाला पाहिजे कारण हे फार वाढत चाललेलं आहे। आता हिंदू गप्प बसणार नाही। कोणता गुन्हा दाखल करता अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा असंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आता पोलीस नेमकी भूमिका काय करतात ह्याकडे सगळं लक्ष आहे। कॅमेरा सायशिक निसार शेख, लोकशाही नाही चिपळूण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।